नमस्कार मंडळी, मराठी कमल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाच्या खोबऱ्याची वडी. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक नारळ. तो असा फोडून धुवून त्याच्यावरचे जे काळं असतं ते खोबऱ्याला कवच ते काढून घेतलेलं आहे. हे तुम्हाला मी दाखवते. तर हे खोबऱ्याचं ते टरफल जे काढून घेतलं म्हणजे वडी आपली पांढरी शुभ्र दिसते. त्यामुळे मी ह्याचं पूर्ण पाठीमागचं साल काढून घेतलेली आहे. तर मी इथं हा एक नारळ घेतलेला आहे आणि तो आता बारीक चिरून घेतलेला आहे. आता याचे मिक्सरला मी काप करणार आहे. तर मी हे मिक्सरला बारीक असा खीस करून घेणार आहे. तर आपला नारळाचा खीस इतका पांढरा शुभ्र झालेला आहे. तर त्याची पाठीमागची अशी आपली काळी साल काढून घेतलेली आहे म्हणून. तर नारळ खोवण्यात जास्त वेळ जातो, त्यामुळे आपल्याला मिक्सरवर असं बारीक खीस करता येतो. मिक्सर असा एकसारखा आपण चालू करायचा नाही. तर आपण बंद चालू मिक्सरमध्ये हा खीस आपण करू शकतो. तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर एक नारळासाठी आपल्याला 1 ते 1.5 वाटी साखर लागते. ते आपल्याला गोड जसं आवडते त्याप्रमाणे आपण साखर वाढवू शकता. तर प्रथम मी गॅस चालू करून घेणार आहे. त्यावरती एक कढई ठेवणार आहे. तर आपली इथं कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये मी आता 1 चमचा तूप टाकणार आहे. तूप पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये खोवलेला नारळ घालायचा आहे. आणि आपल्याला खोबरं असं तुपामध्ये छान परतून घ्यायचं. मंद आचेवर एकसारखं परतून घ्यायचं. खोबरं आपल्याला भाजून पूर्ण घ्यायचंय. एक धक्का द्यायची. असं आपलं खोबरं तुपामध्ये परतून झाले की त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर आपल्याला हे मिश्रण एकसारखं असं परतून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत, का तर साखर आपल्याला खरखर असा साखरेचा आवाज आला नसला पाहिजे वडी खाताना. तर आपल्याला आवडत असली तर याच्यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे वापरू शकता. तर आपली साखर आता पूर्णपणे विरघळत आलेली आहे. तर आपल्याला इथं वडीचं सारण पूर्ण तयार झालेलं आहे. तर आपल्याला एका ताटाला किंवा एका पोळपाटाला तूप लावून घ्यायचं. आणि हे वडीचं आपलं मिश्रण त्याच्यावरती थापून घ्यायचं.
तर ही मिश्रण आपल्याला थोडं थंड झालं की चाकूने कट करून घ्यायचं. तर हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, त्यामुळे वड्या कापूनही तुम्हाला दाखवते. तर ही वडी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. तर ही वडी एकदम खायला इतकी छान लागते. तुम्हीही माझ्या पद्धतीने करून बघा. बघू शकताय तुम्ही वडी. तर आपल्या सगळ्या वड्या अशा कट करून झालेल्या आहेत. तर आपली इथे वडी अशी तयार झालेली आहे. ह्या वडीला फक्त 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत आणि खायला इतकी छान मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर माझ्या पद्धतीने अशी तुम्ही वडी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.